विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपलं स्वागत। आज मी आपल्यासाठी आपल्या टेक्स्टबुकमधील इल्युस्ट्रेशन नंबर 7 which is given on page number 145 7 क्रमांकाचा प्रॉब्लेम 145 पेजवर दिलेला आहे। थोडा क्लिष्ट आहे, समजून सांगण्यासारखं आहे, म्हणून हे सोडून दिलेलं उदाहरण मी घेत आहे। प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे, पहा। द बॅलन्स शीट ऑफ भावेश अँड चंद्रा हू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर रेशिओ ऑफ 3:1 ॲज ॲट 31 मार्च 2018 वॉज ॲज अंडर। या भावेश आणि चंद्राचं बॅलन्स शीट खालीलप्रमाणे आहे, जे 3:1 प्रमाणामध्ये आपला नफा तोटा विभागून घेतात। बॅलन्स शीट दिलेला आहे। बॅलन्स शीटमधील ॲडजस्टमेंट असलेल्या पदांना टिक करून घ्या। लायबिलिटी साईडला एक पद आहे, वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व, त्याला टिक करा। आणि ॲसेट साईडला एक पद आहे, लँड अँड बिल्डिंग, याला टिक करा। फक्त 2 पदं ॲडजस्टमेंटचे आहेत, बाकी ॲडजस्टमेंट कमी आहेत बॅलन्स शीटमधल्या आयटमवर। आणि अशा प्रकारे आपण आता नेहमीप्रमाणे प्रॉब्लेम सोडवायला कुठून, लायबिलिटी साईडकडून। तर लायबिलिटी साईडला प्रथम आहे क्रेडिटार्स। हे क्रेडिटार्स आपण लायबिलिटी आणि ॲसेट, ज्या ज्या काही ॲसेट्स सरळ नवीन बॅलन्स शीटला येतात ते तशीच्या तशी घेत असतो, आणि ज्या काही पदं डिस्ट्रीब्यूट करायचे असतील तसे डिस्ट्रीब्यूट करून देत असतो। प्रथम आहे क्रेडिटार्स। हे क्रेडिटार्स घेऊन टाका नव्या बॅलन्स शीटमध्ये। हे 20,000। नेक्स्ट आहे वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व, कामगार नुकसान भरपाई संचिती असे याला म्हणतात, म्हणून याला वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व असं म्हणू। हे आहे 30,000। हे वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व मित्रांनो याला म्हणतात कामगार नुकसान भरपाई संचिती। जर आपल्या व्यवसायामध्ये, या भावेश आणि चंद्राच्या व्यवसायामध्ये जर एखाद्या कामगाराला काम करत असताना काही अपघात झाला, तर त्याच्या अपघाताची नुकसान भरपाई देण्यासाठी म्हणून दरवर्षीच्या नफ्यातून काही रक्कम बाजूला काढून असेही संचिती निर्माण केली जाते। हे निधी निर्माण केला जात असतो आणि हे कामगाराला नुकसान भरपाई म्हणून द्यावयाचा असतो, म्हणून याला लायबिलिटी साईडला ठेवलेलं आहे। म्हणून वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व हे लायबिलिटी साईडला येत असतं। नंतर नेक्स्ट आहे जनरल रिझर्व। जनरल रिझर्व हे आपण डिस्ट्रीब्यूट करून देत असतो, तर ते आपल्याला प्रमाण दिलेलं आहे, ओल्ड प्रमाण। यांचं पहा, ओल्ड रेशिओ दिलेला आहे 3:1 अशा प्रकारे दिलेला आहे। तर या प्रमाणामध्ये आपल्याला जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करायचं आहे भावेश आणि चंद्रामध्ये, म्हणून डिस्ट्रीब्युशन ऑफ जनरल रिझर्व भावेशला किती येतं, आणि चंद्राला किती येतं पहा। जनरल रिझर्व एकूण आहे 24,000। हे 24,000 गुणिले हे पहा, असं प्रमाणाचं याचं 3:1 म्हणजे 3/4 आणि 1/4, म्हणून याला 3/4 असं येईल। 4 ने भागाकार करा, 4 × 24, 6,000 भागाकार येईल, आणि 6 × 18,000 याला हिशाला येईल। तसंच या चंद्राला देखील 24,000 गुणिले 1/4, 4 ने भागाकार केला की 6,000 येतं, म्हणजेच हे 6,000 ह्याला याच्या हिश्श्याला। हे जनरल रिझर्वचं डिस्ट्रीब्युशन 18,000 आणि 6,000 याची नोंद अशा प्रकारे केली जाते, आपल्याला माहीत आहे। जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू भावेश आणि चंद्रास कॅपिटल अकाउंट। भावेश आणि चंद्राच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेऊन टाका बाय
जनरल रिझर्व रुपये 18,000 बाय जनरल रिझर्व रुपये 6,000. नेक्स्ट आहे भावेश कॅपिटल आणि चंद्राज कॅपिटल 32,000 आणि 28,000 हे कॅपिटल दिलेले आहे आपल्याला. कॅपिटल नोंदवून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे 32,000 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे 28,000 त्यांचे कॅपिटल नोंदवू आपण. आता ॲसेट साईड पहा. बँक आहे 20,000. बँक अकाउंटला बॅलन्स म्हणून डेबिट साईडला लिहून टाका. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपये 20,000. नेक्स्ट आहे डेटार्स. ॲसेट साईडला घेऊन टाका डेटार्स. डेटार्स आहे 13,000 मायनस RDD दिलेला आहे 1,000 जुनाच आहे. बाहेर येतील 12,000. हे RDD जुना 1,000 असल्यामुळं आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला कुठेही घेणार नाही, कारण आपल्याला यातून प्रॉफिट नाही ना लॉस नाही, कारण ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे. जसा आहे तसा घेऊन टाकलेला आहे आपण. या ठिकाणी मात्र डेटार्सवर काही ॲडजस्टमेंट दिलेली नाही. नंतर बिल्स रिसिवेबल 10,000 ही आपली ॲसेट आहे म्हणून बिल्स रिसिवेबल हे 10,000. नेक्स्ट आहे स्टॉक. आपली ॲसेट आहे स्टॉक 20,000. नंतर लँड अँड बिल्डिंग L&B रुपीज 30,000. याला ॲडजस्टमेंट आहे, आतमध्ये ठेवा. आणि नंतर आहे गुडविल. मित्रांनो, जेव्हा प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीटमध्ये गुडविल दिलेली आहे, न्यू पार्टनर गुडविल घेऊन येतो, तेव्हा अगोदरची गुडविल ही रिटर्न ऑफ करायची असते, म्हणजे ती काढून टाकायची असते. रिटर्न ऑफ करण्यासाठी आपल्याला याला गुडविल अकाउंटला अगोदर घेऊन मग रिटर्न ऑफ करावे लागते. म्हणून हे ॲसेट असल्यामुळं गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला बॅलन्स ब्रॉट डाऊन या नावानं अगोदर घेऊन टाका आणि मग आपण त्याला रिटर्न ऑफ करू. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 42,000. आणि आता याला रिटर्न ऑफ करायचं आहे. रिटर्न ऑफची एंट्री काय होते मित्रांनो, लक्षात ठेवा. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट म्हणून ओल्ड पार्टनरला ही वाटून देऊन आपल्याला रिटर्न ऑफ करावयाची आहे. म्हणून गुडविल रिटर्न ऑफ लक्षात ठेवा. इकडं नंबर 2 ची ॲडजस्टमेंट ही गुडविल रिटर्न ऑफ. पहा नंबर 1 भावेश आणि नंबर 2 आहे चंद्रा. भावेशला 42,000च्या 3/4 येईल. त्याचा हिस्सा पहा 3/4 आहे, म्हणजे 4 ने याला भागाकार करायचा. 4 × 1 = 4. 2 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला आणि मग 20 केले. 4 × 5 = 20 आणि हे 2 शून्य दिले. 10,500. 10,500 ला 3 ने गुणाकार करा. हे 0 हे 0. 3 × 5 = 15 ला 5 हातच्या ला 1. 3 0 0 आणि 1 आणि 3 × 1 = 3. 31,500 हे भावेशला येईल. आणि नंतर पुन्हा 42,000च्या 1/4 हिस्सा हा चंद्राचा आहे म्हणून 4 ने भागाकार केले की 10,500 भागाकाराला 1 ने गुणाकार केला की 10,500 येतात. म्हणून ही
गुडविल अशा प्रकारे आपण रिटर्न केली. 5 आणि 5 10, 4 1 आणि 1 2 आणि हे 4 42,000 अशा प्रकारे केली. याची एंट्री काय होते? आपण भावेश कॅपिटल अकाउंट डेबिट 31,500, चंद्राज कॅपिटल अकाउंट डेबिट 10,500 अँड गुडविल अकाउंट क्रेडिट. तर यांच्या डेबिटला घेऊन टाका टू गुडविल अकाउंट हे 31,500 आलं ह्याच्या हिश्श्याला. नंतर टू गुडविल 10,500 आले चंद्राच्या हिश्श्याला. गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या बाय भावेश कॅपिटल अकाउंट 31,500 बाय चंद्रास कॅपिटल अकाउंट 10,500. अशा प्रकारे गुडविल आता संपलेली आहे. पहा, डेबिटला 42,000, क्रेडिटला 42,000, गुडविल अकाउंट क्लोज होऊन गेलेलं आहे. म्हणजे पूर्वीची गुडविल आपण पूर्ण रिटर्न अप करून टाकलेली आहे. नंतर आता असेट साईड आणि लायबिलिटी साईड आपली संपलेली आहे. ॲडजस्टमेंट पाहूया. नंबर 1, आलिया वॉज ॲडमिटेड ऑन 1/4/2018 फॉर 1/5 शेअर ऑफ ऑन द फॉलोइंग टर्म्स. खालील अटीवर आलिया नावाच्या पार्टनरला त्यांनी 1/4/2018 रोजी 1/5 भविष्यातील नफ्यात हिस्सा देऊन ॲडमिट केलेलं आहे. आणि त्याच्या अटी खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत. त्या कोणत्या? नंबर 1 अट पहा. आलिया शाल ब्रिंग ₹20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश. तर पहा, सुरुवातीला आलियाने 20,000 रक्कम गुडविल म्हणून आणावी आणि आणली असं समजून आपण आता एंट्री करूया. गुडविल आणल्याची एंट्री काय होते आपल्याला माहीत आहे. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश. म्हणून इकडे लिहा टू गुडविल ₹20,000. गुडविलच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश अकाउंट 20,000. ही आलेली गुडविल आपण काय करणार आहोत? जुन्या भागीदाराला विभागून देणार आहोत. 20,000 गुडविल हे आपल्याला विभागून द्यावयाची आहे. कोणाला? भावेश आणि चंद्राला. कशा प्रकारे पहा. डिस्ट्रीब्यूशन ऑफ गुडविल. नंबर 1 भावेश. भावेशला 20,000च्या 3/4 आपल्याला माहीत आहे त्याचा हिस्सा 3/4 आहे. हे 4×5 20, हे 5,000 भागाकार आणि 5 त्रिक 15, याला 15,000. आणि नंबर 2 चंद्राला 20,000च्या 1/4 म्हणजे 4×5 20, फक्त 5,000. अशा प्रकारे 15 आणि 5 20,000 अशी गुडविल आपण या दोघांमध्ये वाटून दिली. गुडविल वाटून देत असतानाची नोंद होते. गुडविल अकाउंट डेबिट टू भावेश कॅपिटल अकाउंट आणि चंद्राज कॅपिटल अकाउंट. म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू भावेशास कॅपिटल अकाउंट आहे 15,000 आणि चंद्राज कॅपिटल अकाउंट आहे 5,000. आणि दोघांच्याही क्रेडिट साईडला घेऊन टाका आता बाय गुडविल. 15,000 बाय गुडविल 5,000. अशा प्रकारे न्यू गुडविल आलेली नवीन गुडविल आपण वाटून टाकलेली आहे.
काय म्हटल्यापूर्वी अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश, आणि आलियाने आवश्यक ती भांडवलाची रक्कम आणावी असं सांगितलंय. म्हणजे आपल्याला भांडवलाची रक्कम सांगितलेली नाही, आपल्याला काढायची आहे आणि तेवढी काढलेली रक्कम तिला आणावयाची आहे. हे आपल्याला पुढे पाहायचं आहे शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये. नंतर नंबर 2ची ॲडजस्टमेंट आहे अंजू अन ओल्ड कस्टमर हुज अकाउंट वॉज रिटर्न ऑफ ॲज बॅड हॅज पेड ₹400 इन कॅश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यूज. पहा, अंजू नावाची एक आपल्याकडे कस्टमर होती जुनी. या जुन्या कस्टमरने किती मागून पैसे न दिल्यामुळं ते बॅड डेट्स म्हणून आपण तिचं अकाउंट क्लोज करून टाकलेलं होतं. परंतु शेवटी तिने आपलं सगळं देणं फिटलं असं समजून ₹400 आपल्याला परत आणून दिलेले आहेत. म्हणजे आपले बॅड डेट्स हे रिकवर झालेले आहेत, बुडीत कर्ज आपलं वसूल झालेलं आहे. म्हणून हे वसूल झालेले पैसे आपल्याला एवढाच लाभ झालेला आहे. म्हणून याची नोंद काय होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेट रिकवर अकाउंट. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला आपल्याला बॅड डेट रिकवर अकाउंट अशा प्रकारे ₹400 लिहायचं आहे. बॅड डेट्स रिकवर अकाउंट ₹400, ₹400 आपल्याला मिळाले, एवढा लाभ झाला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ठेवून टाकायचं आहे. बाय बॅड डेट रिकवर ₹400. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग बी टेकन ॲज ₹40,000. आपल्या लँड अँड बिल्डिंगचं बाजारी मूल्य 40,000 झालेलं आहे. आपलं पुस्तकी मूल्य आहे 30,000. म्हणजे यामध्ये आपल्या मूल्यात वाढ झालेली आहे, इन्क्रीज करायचा याला, इन्क्रीज ₹10,000. म्हणजे आपल्या लँड अँड बिल्डिंगचं मूल्य आता झालं 40,000. 40,000ने आपल्या संपत्तीत वाढ झालेली आहे, अर्थात आपली संपत्ती 10,000ने वाढलेली आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग ₹10,000, 10,000ने वाढ झाली, फायदा झाला 10,000चा. नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर 4 वर्क्समॅन्स कॉम्पेन्सेशन रिझर्व इज टू बी इन्क्रीज्ड बाय ₹10,000. कामगार नुकसान भरपाई संचितीमध्ये 10,000ची वाढ करा अशा प्रकारे सांगितलेलं आहे. 10,000ने वाढवायचं आहे आपल्याला, ते म्हणजे संचिती वाढवायची आहे. अर्थात संचिती ही कुठं आहे, लायबिलिटी साईडला आहे. म्हणजे लायबिलिटी 10,000ने वाढवायची आहे. म्हणून 10,000चा आपल्याला या ठिकाणी तोटा होतो आहे. म्हणून या वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्वमध्ये ॲड करा, ॲड इन्क्रीज 10,000. हे 40,000 होतात आणि एवढ्याने आपल्याला हानी झाली, तोटा झाला. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व ₹10,000, 10,000चा तोटा झाला, आपली लायबिलिटी तेवढ्याने वाढलेली आहे. नंतर नंबर 5 अनअकाउंटेड अक्रूड इन्कम ऑफ ₹200 टू बी अकाउंटेड फॉर. आता ₹200 आपलं येणं असलेलं जे आपल्या लेखापुस्तकातच लिहिलेलं नव्हतं, अकाउंट पुस्तकात लिहिलेलं नव्हतं, ते आता विचारात घ्यावं असं हे म्हणतात आपल्याला. म्हणजे येणे उत्पन्न होतं आपलं 200, तर ज्याची नोंदच झालेली नव्हती, आता त्याचा विचार करण्यात यावा म्हणून येणे उत्पन्न आहे. येणे उत्पन्न म्हणजे आपला फायदा आहे आणि उत्पन्न हे आपली ॲसेट आहे. म्हणून ह्याचे 2 इफेक्ट होतील, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडवर लिहून टाकायचं. म्हणून इकडे लिहा बाय अक्रूड इन्कम अक्रूड इन्कम ₹200 आणि ॲसेट साईडला
accrued income ₹200. 200 रुपयाने फायदा झाला आपला. आता नेक्स्ट आहे द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ॲडजस्टमेंट. ॲक्च्युअल कॅश इज टू बी पेड ऑफ or brought in by the partners for adjusting their capital accounts. आता इथं काय सांगितलं पहा, सर्व पार्टनरचे जे कॅपिटल आहे ते नवीन नफा तोट्याच्या प्रमाणात असावं, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओच्या प्रमाणात असावं. परंतु हे कॅपिटल ॲडजस्ट करत असताना जुन्या पार्टनरचं जे टोटल कॅपिटल ॲडजस्टमेंटच्या नंतर येणार आहे त्या कॅपिटलला आधारभूत धरून नवीन कॅपिटल आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे. म्हणजे प्रॉब्लेममधल्या सर्व ॲडजस्टमेंट झाल्यावर जेव्हा भावेश आणि चंद्राचं कॅपिटल जे काही बॅलन्स या ठिकाणी येणार आहे ते बॅलन्स आपल्याला बेस धरायचं आहे आणि त्याचा बेस धरून मग नवीन म्हणजे कुणाचं आलियाचं कॅपिटल काढायचं आहे, ह्यांचंही कॅपिटल नवीन काढायचं आहे. म्हणून आपल्याला थोडा गुंतागुंतीचा हा प्रॉब्लेम दिलेला आहे. तर ही ॲडजस्टमेंट आपण चांगली समजून घ्यायची आहे. तर प्रथम आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ काढायचा आहे आणि मग न्यू कॅपिटलचं ॲडजस्टमेंट करायची आहे. तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ पहा आता कशा प्रकारे येतो. नंबर 4 ॲडजस्टमेंट कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आपल्याला माहीत आहे. 1 मधून आपण काय करतो, नवीन भागीदाराचा प्रमाण बाजूला काढतो, 1/5 उरतात मग 4/5. याला म्हणतो आपण बॅलन्स रेशिओ. आता न्यू प्रमाण काढत असताना त्याचा फॉर्म्युलाही आपल्याला माहीत आहे. न्यू रेशिओ इज इक्वल टू बॅलन्स रेशिओ इंटू ओल्ड रेशिओ. आता पहा, पहिल्यांदा नंबर 1 ला काढू आपण भावेश. भावेशचं पहा हे बॅलन्स 4/5 इंटू भावेशचं ओल्ड रेशिओ पहा 3/4, हे 3/4 इंटू 3 चौक 12 4 25. नंबर 2 चंद्रा, हे बॅलन्स रेशिओ 4/5 गुणिले त्याचं जुनं प्रमाण 1/4, हे 1/4 बरोबर 4 × 1 4 आणि 4 × 5 20. आणि नंबर 3 हे आलिया, याचं प्रमाण आहे 1/5. 1/5 5 हा छेद आहे, त्या 5ला 20 करायचं आहे आपल्याला. 20 करण्यासाठी 4 ने गुणाकार करावा लागेल छेदाला आणि अंशाला, बरोबर 4 × 1 4 आणि 4 × 5 20. अशा प्रकारे 12 20 4 20 आणि 4 20 असं आलेलं आहे. हे म्हणजेच प्रमाण यांचं पहा 12/4/4. याला संक्षिप्त करून घेतलं आपण 4 × 1 4 4 × 1 4 आणि 4 × 3 12. अशा प्रकारे 3 हे न्यू प्रमाण आलेलं आहे. आता न्यू प्रमाण आलेलं आहे याचा आता आपल्याला अगोदर यांचं कॅपिटल काढून घेऊ. आफ्टर कॅपिटल म्हटलेलं आहे म्हणून पहिल्यांदा आपण हा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा काढून त्यांना वाटून देऊया. शून्य 0.0606 तर 10,600 हे 10,600 तर 600 प्रॉफिट आलेला आहे टू प्रॉफिट. हा कोणाकोणाला द्यायचा आहे, हा भावेशला, भावेश आणि चंद्रा.
या दोघांना वाटून द्यायचं आहे. कशा प्रकारे वाटायचं आहे पहा आता. प्रॉफिट डिस्ट्रीब्यूशन, नंबर 1 भावेश. भावेशला 600च्या 3/4 आणि नंबर 2 चंद्रा. चंद्राला 600च्या 1/4. पहा 4 × 4 राहिले 2 20 झाले, 4 × 5 20 हे 0, 15 × 3 45, 450. तसं ह्याला 150, 150 आणि 450 म्हणून इथं वाटून द्या. 450 आणि 150 त्यांच्या क्रेडिट साईडला जाईल. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू भावेश आणि चंद्राज कॅपिटल अकाउंट. इथं लिहा P&L ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट ₹450. नंतर बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात प्रॉफिट हे 150. आता ह्या सर्व ॲडजस्टमेंट आपल्या झालेल्या आहेत. आता जेव्हा आपण भावेश आणि चंद्राचं कॅपिटल अकाउंट जेव्हा क्लोज करू तेव्हा बॅलन्सिंग जी फिगर येते त्या फिगरला म्हणायचं कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट. लक्षात येते ना आता. आता हे भावेश आणि चंद्राचं कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज करायचं आहे म्हणजे तात्पुरतं क्लोज करायचं आहे. आणखी त्यांचं ओरिजिनल प्रॉब्लेममध्ये विचारलेलं कॅपिटल आलेलं नाही, तर आफ्टर ॲडजस्टमेंट आपल्याला कॅपिटल अगोदर काढून घ्यायचं आहे. तर पहा आता आपण कच्च्या स्वरूपामध्ये याचं कॅपिटल आपण काढूया. कशा प्रकारे येतं पहा. कच्च्या स्वरूपामध्ये याची बेरीज आपण रफवर करू वाटल्यास या ठिकाणी करूया. पहा हे 0, हे 5, हे 4, 2 आणि 8 10 आणि 5 15ला 5, 7ला 1, 1 आणि 3 4 आणि 2 6, 65,450 क्रेडिट साईड आलेली आहे आणि डेबिट साईड त्यातून वजा केली की बॅलन्सिंग फिगर आपल्याला मिळते. हे 31,500, 31,500. 0 5 14 मधून 5 गेले 9 राहिले, इथं राहिले 4 मधून 1 गेलं 3 राहिले आणि 3 राहिले. म्हणजे पहा 33,950 हे कॅपिटल आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी नंबर नेक्स्ट ॲडजस्टमेंट करू. नंबर 6 कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल ॲडजस्टमेंट. कॅपिटल ॲडजस्टमेंट हे कॅपिटल ॲडजस्टमेंट आपल्याला करायचं आहे. आता म्हणून नंबर 1 भावेश कॅपिटल भावेशस कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट. Adjustment is 33,950. 33,950 असं त्याचं कॅपिटल आलेलं आहे. आता चंद्राचंही तशाच प्रकारे आपण काढूया. पहा आता चंद्राचं या ठिकाणी टोटल घ्या. पहा 0 हे 0 5 नंतर 1 8 आणि 7 14 14 आणि 5 19 19ला 9 7ला 1 1 आणि 2 3 39,150 आलेलं आहे चंद्राचं. क्रेडिट साईडचं बेरीज आणि डेबिट साईड आहे फक्त 10,500. हे 10,500 यातून वजा करा म्हणजे तिचं कॅपिटल आपल्याला बॅलन्सिंग फिगर येईल. 0 हे 5 11 मधून 5 गेले 6 राहिले, नंतर 8 मधून 8 0 0 हे 8 राहिले आणि 3 मधून 1 गेलं 2 राहिले. 28,650 अशा प्रकारे तिचं
आफ्टर ॲडजस्टमेंट कॅपिटल आलेलं आहे. म्हणून आता चंद्राज कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट 28,650. 28,650. आता इथं नंबर 3ला आपल्याला टोटल किंवा आता दोघांचं भावेश and Chandra's capital after Chandra's म्हटल्यास आपण टोटल कॅपिटल म्हणू आपण इथं. भावेश अँड चंद्राज टोटल कॅपिटल आफ्टर adjustment for 4/5 share for 4/5 share. 4 पंचमांश हिस्सासाठी या दोघांचे कॅपिटल कशा प्रकारे आले, या दोन्हीची बेरीज करा आता. 0 5 आणि 5 10 हातच्याला 1 10 आणि 6 16ला 6 हातच्याला 1 4 आणि 8 12ला 2 हातच्याला 1 4 आणि 2 6 62,600 हे टोटल ॲडजस्टमेंट आपल्याला कॅपिटल दोघांचे मिळून आलेलं आहे. हे आपल्याला आता बेस म्हणून चालायचं आहे. तर हे टोटल ॲडजस्टमेंटच्या नंतर जो दोघांचे मिळून कॅपिटल आलेलं आहे त्यालाच म्हणायचं आपल्याला दिल्याप्रमाणे पहा, ओल्ड पार्सनस टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ॲडजस्टमेंटच्या नंतरचं हे कॅपिटल आलं. आता हे कॅपिटल कितीसाठी आहे, 4 पंचमांशसाठी आहे. आता 4 पंचमांश म्हणजे कशासाठी पहा, लक्षात ठेवा. टोटल आपला प्रॉफिट आहे 1 मधून आपण न्यू पार्टनरला म्हणजे आलियाला 1 पंचमांश हिस्सा दिला. आता उरलेल्या हिस्सामध्ये कोण कोण आहेत, भावेश आणि चंद्राज हे 4 पंचमांश बॅलन्स उरलेला आहे. या बॅलन्सला आपण गुणाकार करून काढला पहा नवीन प्रमाण, म्हणजे 4 पंचमांश हे चंद्रा आणि भावेश या दोघांचे मिळून आहे. म्हणजेच याचा अर्थ 4 पंचमांश हिस्सासाठी दोघांनी 62,600 भांडवल गुंतविलेलं आहे, किंवा 62,600 भांडवलासाठी त्यांना 4 पंचमांश एवढा नफा मिळत असतो. लक्षात येते तुमच्या. मग आता टोटल ॲडजस्टमेंट जे ॲडजस्टेड कॅपिटल आपल्याला काढायचं आहे ते कशा प्रकारे काढायचं आहे पहा. आता टोटल कॅपिटल ऑफ द फर्म कशा प्रकारे पहा. आता जर 4 पंचमांशसाठी 62,600 कॅपिटल असेल तर 1 साठी किती पहा. म्हणून 1 साठी किती अशा प्रकारची त्रिसूत्री मांडायची आहे. तर आता पहा, 1 गुणिले 62,600 भागिले 4 पंचमांश. आपल्याला 62,600 ला आता 4 पंचमांशने भागाकार करायचा आहे मित्रांनो. म्हणून अपूर्णांकाने आपल्याला भागाकार करता येत नाही. म्हणून गणितामध्ये एक नियम अशा प्रकारचा आहे की एखाद्या अपूर्णांकाने जर एखाद्या संख्येला भागाकार करायचा असेल तर त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणाकार केला की उत्तर बरोबर येतं. म्हणून असा नियम आहे, अपूर्णांकाने भागणे म्हणजेच त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय.
मग गुणाकार व्यस्त म्हणजेच दिलेल्या अपूर्णांकाचा उलटा अपूर्णांक म्हणजे 4/5 गुणाकार व्यस्त 5/4 म्हणून या अपूर्णांकाने गुणणे भागणे म्हणजेच याच्या व्यस्ताने गुणणे होय। मग त्या नियमाप्रमाणे पहा आता पहा 62,000 गुणाकार केला आपण 62 एक 62 आता 62,600 गुणिले 5 वर येईल आणि 4 छेदस्थानी जाईल। अशा प्रकारे 4/5 ने भागणे म्हणजेच 5/4 ने गुणणे उत्तर बरोबर येत असतं असा गणितीय नियम आहे। या नियमाप्रमाणे छेदाने भागाकार करा आता 4 एक 4 हे 4 एक 4 याच्यातले 2 राहिले 22 झाले 4×5 20 पुन्हा 2 राहिले 26 झाले 4×6 24 राहिले 2 20 झाले 4×5 20 आणि हा 0 इथं दिला म्हणजे भागाकार 15,650 एवढा आला। आता याला 5 ने गुणाकार करा। 5 ने गुणाकार केल्यानंतर पहा आता 5 0 0 5 5 25 ला 5 हातचे आले 2 5 6 30 आणि 2 32 ला 2 हातचे आले 3 5 5 25 आणि 3 28 ला 8 हातचे आले 2 5 1 5 आणि 2 7 78,250 एवढं टोटल फर्मचं कॅपिटल आलेलं आहे। टोटल कॅपिटल ऑफ द फर्म 78,250 एवढं आलेलं आहे। आता हे कॅपिटल त्यांच्या नफा तोट्याच्या प्रमाणात विभागून द्यायचं आहे आपल्याला। हे टोटल कॅपिटल आलं कशाप्रमाणे ॲडजस्टमेंट प्रमाणे आपल्याला सांगितलं होतं ना। बेस धरा काय टोटल कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट आपण 62,600चा बेस धरून नवीन कॅपिटल काढलेलं आहे 78,250 हे तिघांना आता वाटून द्यायचं आहे। कशा प्रकारे वाटून द्यायचं आता इथं पहा त्यांचं नवीन प्रमाण आपल्याला दिलेलं आहे पहा 3 1 1 3:1:1 या प्रमाणात आपल्याला विभागायचं आहे। आता हे पहा 3 1 1 या प्रमाणात विभागायचं आहे आपल्याला हे म्हणून इथं पहा न्यू कॅपिटल ऑफ पार्टनर्स नंबर 1 आहे भावेश। हे भावेशला 78,250 च्या किती हिस्सा मिळेल पहा। यांचं प्रमाण असं आहे 3/5 1/5 1/5 3 आणि 1 4 आणि 1 5 हे सर्वांचा 1 5 तर 3/5 मिळेल। हे 3/5 5 ने भागाकार 3 ने गुणाकार 5 1 5 पहा भागाकार चांगला काळजीपूर्वक 5 1 5 राहिले 2 28 झाले 5 5 25 राहिले 3 32 झाले 5 6 30 राहिले 2 25 झाले 5 5 25 आणि 0 15,650 ला 3 ने गुणाकार करा आता 3 0 0 3 5 15 ला 5 हातच्या 1 3 संग 18 3 5 15 ला 5 हातच्या 1 3 संग 18 आणि 19 ला 9 हातच्याला 1 3 5 15 आणि 1 16 ला 6 हातच्या 1 3 1 3 आणि 1 4 46,950 हे भावेशचं नवीन कॅपिटल झालं। नंतर पुढे नंबर 2 चंद्राचे कॅपिटल असंच येईल 78,250 च्या तिचा हिस्सा 1/5 दिलेला आहे आपल्याला। 1/5 5 ने भागाकार करायला आता 5 ने भागाकार पहा 5 1 5 राहिले 2 28 झाले 5 5 25 राहिले 3 30 झाले 5 6 30 राहिले 2 25 झाले 5 5 25 आणि हा 0 इथे ठेवला 15,650 वरच्या प्रमाणे 1 ने गुणाकार केला म्हणजेच 15,650 आणि आता नवीन कॅपिटल आपलं मिळालेलं आहे कोणाचं आलियाचं। आलियाने किती कॅपिटल आणायचं आहे ते म्हणजे तिला
नफ्याच्या प्रमाणात आणायचं आहे आणि तिचं नफ्याचं प्रमाण आहे 1/5. 78,000 टोटल फार्मचं कॅपिटल आहे. टोटल फार्मच्या कॅपिटलच्या 1/5 ती आणेल, म्हणजे चंद्राचं जसं 1/5 आहे तसंच तिचं येईल, ते येईल 15,650. अशा प्रकारे भागाकार करून 15,650 असं हे टोटल कॅपिटल आपलं आलेलं आहे. पहा, विभागणी आपण 78,250 केली आहे. तिघाचं मिळून तेवढं आलं पाहिजे. 0 5 आणि 5 10 आणि 5 15ला 5 हातच्या आला 1 1 आणि 9 10 10 आणि 6 16 16 आणि 6 22ला 2 हातच्या आले 2 2 आणि 6 8 8 आणि 5 13 13 आणि 5 18 18ला 8 हातच्या आला 1 1 आणि 4 5 5 आणि 1 6 6 आणि 1 7. पहा, अशा प्रकारे आपली विभागणी सुद्धा बरोबर आलेली आहे. 78,250. आता हे कॅपिटल आपल्याला त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ठेवायचं आहे. हे ओरिजिनल कॅपिटल राहणार आहे. म्हणून घेऊन टाका आता इकडं चंद्राच्या टू बॅलन्स कॅरेट डाऊन किती येणार आहे पाहायचं. 46,950. 46,950. पुन्हा टू बॅलन्स कॅरेट डाऊन 15,650 आणि याचं सुद्धा टू बॅलन्स कॅरेट डाऊन 15,650 आपल्याला सांगितलं होतं ना. आणि गुडविलची रक्कम 20,000 आणावी आणि नेसेसरी कॅपिटल घेऊन यावं. ते नेसेसरी आवश्यक तेवढं म्हणजे किती 15,650 घेऊन यावं. आता ते कॅपिटल आपल्याकडे आलेलं आहे म्हणून कॅशची नोंद करायची आपल्याला. कॅश अकाउंट डेबिट टू आलियास कॅपिटल अकाउंट. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहा टू आलियास कॅपिटल अकाउंट. हे आहे 15,650. 15,650. याच्या क्रेडिट साईडला बाय कॅश 15,650. अशा प्रकारे कॅपिटल तिने आत्ता आपल्याला सांगितलं. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं जात असतं आणि इथं मात्र सर्वात शेवटी आपल्याला सांगितलेलं आहे. थोडी गुंतागुंतीची ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो, म्हणून चांगलं पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहून ही चांगली ॲडजस्टमेंट समजून घ्या. अशा प्रकारे अशीच ॲडजस्टमेंट येते, परंतु आकडे बदलून दिले जातात, रकमा बदलून दिल्या जात असतात, तेव्हा मात्र कॅल्क्युलेशन आपल्याला करायला अवघड जातं. म्हणून पुन्हा पुन्हा केलं की हे करेक्ट येत असतं. याची मेथड लक्षात ठेवायची आहे. आणि नंतर आता अशा प्रकारे आपण कॅपिटल आणून घेतलेलं आहे. आता त्यांच्याकडून किती किती रक्कम येते ते पाहायचं आहे आपल्याला. त्यांचं जे कॅपिटल ॲडजस्टमेंट केलेलं आहे ते आपण बॅलन्स शीटला घेऊन टाकू एकदाचा. आता हे पहा, हे कॅपिटल त्यांच्या हिश्श्याचं जे आहे ना हे बॅलन्स शीटला घेऊन टाकू आपण. कॅपिटल अकाउंट, हे कॅपिटल अकाउंट. पहिला भावेश, चंद्रा आणि आलिया. 46,950, 15,650 आणि 15,650. अशा प्रकारे आपण लिहून टाकलं. आता त्यांना ज्यांचं कॅपिटल जर आपल्या फर्ममध्ये जास्त झाला असेल त्यांनी घेऊन जायचं आहे आणि ज्याला कमी पडलं त्यांनी घेऊन यायचं आहे. अशा प्रकारे सांगितले. कॅशमध्येच ही ॲडजस्टमेंट करायची आहे. तर आता पहा, भावेस आपण कॅपिटल अकाउंट अगोदर क्लोज करू. तो पैसे आणतो का नेतो पाहूया. आता पहा, त्याची डेबिट साईड होऊ लागली आहे. 6 आणि 1 7 आणि 77,000 ही डेबिट साईड होती आहे. इकडे किती होतं 10 आणि 5 15ला 5 7 4 1 4 आणि 2 6 65,000 होतात. अर्थात भावेशला रक्कम आणावी लागणार आहे. किती आणतोय पाहूया. 0 डेबिट साईड जास्त होते म्हणून आपण डेबिट साईडची बेरीज जास्त अगोदर करत आहोत. 5 आणि 9 14ला 4 हातच्या आला 1 2 आणि 6 8 आणि 4 आणि 3 7 78,450. 78,450. हे 0 हे 0 5 5 4 4 8 आणि 2 10 आणि 5 15 15 आणि 3 18ला 8 हातच्याला 1 4 5 6 आणि हे 1 7.
13,000 भावेशला कमी पडत आहेत म्हणून ही कॅश घेऊन आले त्यांनी. कॅश अकाउंट भावेशच्या क्रेडिट साईडला आहे, अर्थातच कॅश अकाउंटच्या डेबिटला, म्हणून एंट्री याची होते कॅश अकाउंट डेबिट टू भावेश कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला घ्या टू भावेश. ॲडजस्टमेंटमुळे भावेशला 13,000 कॅपिटल कमी पडलं म्हणून तो 13,000 आणणार आहे, कारण त्याला नफ्याचा हिस्सा सर्वात जास्त आहे. त्यात दोघांना एक एक आहे तर याला 3 आहे, त्यामुळे कॅपिटल निश्चितच कमी पडणार आहे. नंतर आता चंद्राला कमी पडतं का जास्त तर पाहू. आता इथं ह्याचे डेबिट साईड 25,000 आहे आणि इकडं मात्र मूळच कॅपिटल 28,000 आहे. अर्थातच क्रेडिट साईड जास्त बेरीज येते, म्हणून सर्वप्रथम आपण क्रेडिटची बेरीज करू. 0 5 1 8 आणि 7 14, 14 आणि 5 19ला 9 हातच्याला 1 1 आणि 2 3 39,150. 39,150 पहा किती आणणार हा बघू. हे 5 5 5 आणि 6 11ला 1 हातच्याला 1 1 आणि 5 6 6 आणि 3 9 1 आणि 1 2 2 आणि 1 3 13,000. हा 13,000 घेऊन जाणार टू कॅश. आता पहा चंद्राच्या डेबिट साईडला कॅश आलं म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार आहे. एंट्री होते चंद्राज कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय चंद्राज कॅपिटल अकाउंट. 13,000 हा घेऊन जाईल. अशा प्रकारे हे कॅपिटल आपण क्लोज केलं. ही कॅपिटल अकाउंट क्लोज करू. 15,650. इथं काय बॅलन्स निघणार नाही. 15,650. आता आपले कॅपिटल अकाउंट आणि गुडविल अकाउंट क्लोज करायचं आहे. सुरुवातीला आपण कॅश अकाउंट क्लोज करूया. पैसे आले किती, गेली किती आणि राहिली किती पहा. 0 5 4 आणि 6 10 हातच्याला 1 6 आणि 3 9 6 आणि 3 9 2 आणि 2 4 आणि 2 6 69,550 आपल्याकडे जमा झाले. 69,050. त्यातले 13,000 गेले. किती उरतात पहा. 0 6 6 आणि 3 9 आणि हे 5 56,050 आपले उरले. बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. हे घेऊन टाकायचं आहे ॲसेट साईडला कॅश इन हँड. हे 56,050 एवढी कॅश आपली उरली. आता गुडविल अकाउंट क्लोज करून टाकूया आपण. 0 0 0 5 आणि 5 10 आणि 2 12ला 2 हातच्याला 1 5 आणि 1 6 62,000. क्रेडिट साईड सुद्धा तेवढीच येईल. हा अकाउंट आपोआप क्लोज होणार आहे. 5 आणि 5 10 हातच्याला 1 आणि 1 2 आणि 3 आणि 3 6 62,000. अशा प्रकारे आपलं गणित इथं पूर्ण झालेलं आहे. आता फक्त बॅलन्स शीट आपल्याला टोटल करायचं राहिलेलं आहे. बॅलन्स शीट टोटल करून घ्या. सर्वप्रथम आपण लायबिलिटी साईडचं टोटल करूया. 0 5 आणि 5 10 आणि 5 15ला 5 हातच्याला 1 1 आणि 9 10 10 आणि 6 16 16 आणि 6 22ला 2 हातच्याले 2 2 आणि 6 8 8 आणि 5 13 13 आणि 5 18 18ला 8 हातच्याला 1 1 आणि 2 3 3 आणि 4 7 7 आणि 4 11 11 आणि 1 12 आणि 1 13 1,38,250. इकडून पहा आता 0 हे 5 हे 2 2 आणि 6 8 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 4 8 आणि 5 13 1,38,250. अशा प्रकारे मित्रांनो आपलं गणित टॅली झालेलं आहे. म्हणून या प्रॉब्लेममध्ये नवीन बऱ्याचशा बाबी दिलेल्या आहेत. त्या म्हणजे एक तर डेटॉर्सला आपल्याला ऑलरेडी देऊन गोंधळात टाकलेलं आहे. हे जशा तसे घ्यायचं आहे. दुसरं वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व हे नवीन आलेलं आहे आपल्याला. ही एक ॲडजस्टमेंट आलेली आहे. आणि दुसरे म्हणजे तिसरी ॲडजस्टमेंट सर्वात महत्त्वाची कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल इन द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ असं काढायचं जे आहे त्याला बेस आपण
नवीन येणाऱ्या पार्टनरचं कॅपिटल हे बेस समजून जुन्या पार्टनरचं कॅपिटल ॲडजस्ट करत होतो, परंतु त्यांनी आता या ठिकाणी जुन्या भागीदाराचं भांडवल आधारभूत धरून सर्वांचं भांडवल हे ॲडजस्ट करा अशा प्रकारे आपल्याला सांगितलं, तरी आपण असं हे केलेलं आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला आपल्याला हे ॲडजस्टमेंटच्या नंतरचं त्यांचं टोटल कॅपिटल काढायला लावलं आणि टोटल कॅपिटल हे ॲडजस्टमेंट नंतर आलं. यानंतर याच्या आधारावर आपण हे कॅपिटल 62,600 हे 4/5 हिश्श्यासाठी म्हणजे फक्त दोघाचा आहे, त्या दोघाला नफा मिळणार होता 4/5, म्हणून 4/5 आधार घेऊन आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर 78,250 हे तिघांचं आहे आणि तिघांचं कॅपिटल या प्रमाणात आपण विभागलेलं आहे या ठिकाणी. अशा रीतीनं ही ॲडजस्टमेंट सर्वात महत्त्वाची, एवढी काळजीपूर्वक पहा. आता पुढच्या प्रॉब्लेमला पुन्हा भेटूया.